माझं घर आहे. माझ्या सिटी गाडीमध्ये कामाला आहे मावशी. जर फॉर्म म्हणतात आपलं की घर सामान पण काढत होतो. 4 वाजता मी दरवाजे काढत होतो. रात्री 4ला 4:30ला मी आणि माझे मित्र इथून खेळला गेलोय दरवाजे घेऊन. आणि अजून त्या पार्किंग मध्ये माझे दरवाजे आहेत. म्हणजे हे अंधार होता पूर्ण. माझ्याकडे तुम्हाला पूर्ण नोटीसचा वेळ दिलता घर खाली करायला, हे सगळं खोटं आहे. नोटीस दिली नाही त्यांनी, फक्त अनाउन्समेंट केलं की तोंडी नोटीस दिली मित्रांनो, आणि लगेच लाईट कापल्या. अंधारात त्यांनी आपलं सामान बाहेर काढलं. सगळं चार्जिंग नव्हती, मोबाईल नव्हता, मित्रांना बोलवता आलं नाही, कुणाला बोलवता आलं नाही. आम्ही 2 जण डोक्यावर दरवाजे घेऊन तिकडे जात होतो. का बाबा जेवढा आपलं शक्यतो जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवायचा प्रयत्न करत होतो. मित्रांनो, खरी बाजू ही आहे, लक्षात घ्या. या गरिबांची इंटरव्ह्यू घेण्यासाठी कॅमेरावाले, टीव्ही वाले किंवा प्रेसवाले येणार नाहीत, पण याच्यासाठी रयतेचा शिलेदार म्हणून, शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी आलेलो आहे. आणि ह्यांचं दुःख तुमच्या समोर मी मांडतोय मित्रांनो, हे जगासमोर. यासाठी मांडायचं आहे की अशा प्रकारचं अनेक ठिकाणी अन्याय पुढे होऊ नये, याच्यासाठी ह्या लोकांनी लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. आणि जो समाज लढत नाही त्याला रडण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून भविष्यातील नागरिकांनी रडायची वेळ येणार नाही. म्हणून मित्रांनो तुम्ही लढलं पाहिजे. इथे बघा, या घरांना नंबरिंग पण दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही लाईट देता, पाणी देता, वीज देता, मला सगळं देता, त्याला नंबर पण देता. म्हणजे एवढं सगळं होसपर्यंत तुमचे अधिकारी पैसे खातात. आणि जेव्हा हे प्रकरण न्यायालयात जातं, कोणतरी न्यायालयात तक्रार करतं, तिकडचं प्रकरण इकडे शिकवलं जातं. केवढी मोठी शोकांतिका मित्रांनो. आणि ह्या 36 लोकांचं घरं पाडली गेलेली आहेत. अत्यंत वाईट परिस्थिती मित्रांनो. आणि सगळं सर्वसामान्य माणसं आहेत बरं काही. तू काय करतो बाळा? मी चिंबडीमध्ये कंपनी कामाला आहे. माझी आई सिटी प्रायव्हेट शाळेत कामाला आहे, वरी शाळा आहे ऑफिस मध्ये मावशी. वडील पण कंपनी कामाला आहे. दीदी DY पाटील मध्ये कामाला आहे.